असं व्यक्तिमत्व, विचार करणारं असं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाने गेली 7 वर्ष इथं आपल्या कृतीतून वेगवेगळे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करून या विद्यालयाची भरभराट तसेच तोरसेमध्ये गेल्या वर्षी चार्ज घेऊन त्या विद्यालयाची भरभराट करून आमच्या नाव घेणार Congratulations all the students. हा कार्यक्रम आयोजित का केला तर तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि जेणेकरून स्फूर्ती घेऊन तुम्ही भविष्यात चांगले नागरिक व्हावे. आता कृष्णाने म्हटलेलं आहे की तुमचे पाय जे आहे ते जमिनीवर पाहिजे आणि माणूस म्हणून तुम्ही समाजात वावरत असताना समाजात तुमचा जो वावर आहे पुढे ते शिक्षण घेणार किंवा कार्य करणार त्यावेळेला माणूस म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा ठसा उमटायला पाहिजे. आज या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी तुमच्या मुख्याध्यापिकांचा आणि तुमचा गौरव झालेला आहे. मुख्याध्यापिकांचा गौरव का केला कारण एक चांगली मुख्याध्यापिका ममता मॅडम या विद्यालयाला मिळालेली आहे असं आम्हाला वाटतं. आमचं संपूर्ण तालुक्यावर विविध माध्यमातून निरीक्षण असतं, मग ते शाळा असो, सामाजिक कार्य असो, आरोग्य असो, शिक्षण असो, या क्षेत्रात आम्ही ज्यावेळेला जवळून पत्रकार या नात्याने पाहतो त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची दखल आमच्याकडून घेतली जाते आणि हीच दखल आज ममता मॅडमच्या बाबतीत आणि या विद्यालयाच्या बाबतीत नवचेतना युवक संघाने घेतलेली आहे. आज मॅडम तोरसे हायस्कूल जे सरकारी विद्यालय आहे आणि वझरी हायस्कूल या दोन्ही विद्यालयांचा ताबा त्यांच्याकडे आहे मुख्याध्यापिका म्हणून आणि त्यांना दोन्ही ठिकाणी जी कसरत मी म्हणेन करावी लागते ती खूप मला वाटतं मानसिक शारीरिक त्रास देण्यासारखी असते आणि हे सर्व करत असताना ती का करते. नोकरी सर्वजण करतात, नोकरी करणारे खूप जण आहेत, गोव्यात आहेत, देशात आहेत, अन्य राज्यात सर्वत्र आम्हाला मिळतात. मात्र नोकरी करायची आणि आपली जबाबदारी पार पाडायची हे महत्त्वाचं असतं आणि ती जबाबदारी योग्यरीत्या शिक्षिका ममता नाईक यांनी भावी पिढीचं जे भवितव्य घडवण्यासाठी केलेली आहे ती उल्लेखनीय असं मला वाटतं. त्यांचे सर्व इथं शिक्षक आहे, शिक्षिका आहे, मिष्टा पळूणकर चांगली शिक्षिका आहे, त्यांचाही आम्हाला अभिमान आहे. त्यांचे मिस्टर, त्यांचे दीर आहेत, ते चांगले शिक्षकी पेशा सांभाळतात आणि हे सर्व करत असताना मी उल्लेख का करतो इतरही शिक्षक आहेत त्यांनी वाईट वाटून घेऊ नये कारण चांगलं जर केलं आणि मुलांच्या भवितव्यासाठी चांगला हातभार लावला तर त्याची निश्चितच दखल समाज घेत असतो. आज या ठिकाणी गौरव करत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे कारण आज अनेक मुलं भवितव्यात 11वी 12वी झाल्यानंतर विविध क्षेत्रात जातात. काही जण पुढे शिक्षण घेत नाही, विविध परिस्थितीप्रमाणे मुलं शिक्षण घेतात. काही वडील चांगले सुशिक्षित असले तर काही पुढे जातात, काही वडील सुशिक्षित असूनही काही जण शिकतच नाही. अशा अनेक गोष्टी आहेत त्या खोलात मी जात नाही. आज या ठिकाणी आमचे मित्र, यंग मित्र, त्याचं वय 24 आहे. हे मी का सांगतो तर आमची भावी पिढी आमच्या समोर आहे आणि जे 11वी शिक्षण घेत आहेत आणि यावर्षी 10वीत आहे या विद्यार्थ्यांना का सांगतो कृष्णाचं वय 24 वर्ष आहे आणि यंग आहे तो MA त्याचं शिक्षण मराठीतून झालेलं आहे गोवा विद्यापीठातून, चांगला गोव्यात टॉप आलेला आहे. आता जे शिक्षकी पेशाला शिक्षण पाहिजे, जे B.Ed पदवीत पाहिजे शिक्षणासाठी त्या B.Ed शिक्षण घेत आहेत. हे सांगण्याचं तात्पर्य एवढं की कृष्णा या लहान वयात त्यांनी जे यश संपादन केलं ते खूप मोठं आहे असं मला वाटतं. तो यंग आहे, आता
आता त्यांच्या केसाची जी स्टाईल आहे युवक बघत असेल, काही जण शिक्षक वगैरे आम्ही कुठे कार्यक्रमात गेल्या त्याच्या केसावर जातात, पण त्याच्याकडे जो टॅलेंट आहे, जे वक्तृत्व आहे, ते मला वाटतं लाखो युवकात व्यक्त्याला असेल असं मला वाटतं. त्याची प्रचिती मी वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला गेल्यानंतर घेत आहे. नवचेतना युवक संघ आणि व्हडले काम केल्ले आसा. प्रत्येक स्कुलांमध्ये दिसता त्यांचे असे प्रोग्राम दर वर्सा ते घडोवन हाडटा. गेल्या वर्साच्यान आमी पळयता की वजरी स्कुलान त्यांचे प्राइज डिस्ट्रीब्युशन हे चालू आसा. हांव सगळ्यात पयलीं नवचेतना युवक संघ त्याचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांचे गांवच्या वतीन आणि वजरी स्कुलाच्या वतीन हांव त्यांचे खूप आभार व्यक्त करता. कृष्णा बद्दल उलोवपा सारखे खूप आसा, पण हांव तेच्या बद्दल उलोवच्या पयलीं आजगांवकर सरान जे उलोवन गेल्या म्हाका दिसता हांवें उलोवपाची गरज ना. दुसरे आमचे गवांडी सर आसा त्यांच्यानी कृष्णा बद्दल माहिती दिल्ली आसा. कृष्णाची वळख आणि आमचो योगायोग येवपाक कारण म्हणजे 2022ची इलेक्शन. जसे आजगांवकर सरान म्हटले काणकोण ते पेडण्या पर्यंत तेचे काम खूप चालू आसा. हांव तेच्या कामाक खूप शुभेच्छा दिता. तसेच आमचे चांदेरचे सरपंच ते खरे धडाडीचे सामके. एक जर काम ताणें हातीन घेतले जाल्यार ते काम पूर्ण करीपर्यंत ते केन्नाच ओगी रावना. तेंचे काम अशें आसा, तेंची लिडरशीप अशी आसा, ते पक्षाचे अध्यक्ष असो, गोवा स्टेटीचे अध्यक्ष असो, दामो नायक असो, गोयचे सीएम असो, डॉक्टर प्रमोद सावंत असो, जर कितें जर एक विशय घेवन वचपाक जाय जाल्यार सगळ्यात पयलीं आमकां याद जाता ती आमचो बरो मित्र तुळशीदास गांवस हाची. खरें सांगपाचें म्हटल्यार येणारे आतां डिसेंबर म्हयन्यान जेडपीचे इलेक्शन जावपाचें आसा. आमकां खुश भोगता की म्हाका दिसता तुळशीदासा सारके सरपंच फुडें येवपाक जाय. ग्रामीण भागाचे जे कितें विशय आसा ते आमचे सारक्या सरपंचाक घेवन फुडें वचोन ते क्लियर करपाक जाय. हांव मागता तुळशीदासा कडेन जे जे विशय आसा बारीक बारीक पंचायतीचे आमी जो पर्यंत सीएमा कडेन पावूं शकना तर आमी तुळशीदासा पर्यंत आमी पावूं शकता. हांव रिक्वेस्ट करता जे कितें सरावंडींग आमचे डेव्हलपमेंट आसा तुज्या मार्गदर्शना सकयल तुवें आमकां सपोर्ट दिवपाक जाय. तुज्या बरोबर आमी सदांच आसतले येणाऱ्या काळांत. इलेक्शनाक हांव आयकता की जेडपीच्या अशे खुबशे उमेदवार फुडें येता, पण सगळे उमेदवार फुडें येयले म्हणून जायना. प्रत्येकाक काम करपाची तितली क्षमता आसपाक जाय आणि त्या कामाची पावती म्हणून ताका तेन्ना ती दिवपाक जाय. हांव सगळ्या भुरग्यांचे अभिनंदन करता. तुम्ही लास्ट इयर जे आमचे SSC एग्जाम जाले 100% तुम्ही आमकां रिजल्ट दिला. हांव तुमचे सगळ्याचे मनाकळजांतल्यान परतून एकदा अभिनंदन करता. तशेंच त्या स्कुलाचे 100% रिजल्ट हाडपाक जे तुमच्या बरोबर टीचर मॅडम जे कितें कश्ट करता, प्रयत्न करता, त्यांचे हांव मनाकळजांतल्यान आभार व्यक्त करता आणि माझी 2 उतराक आभार करता. देव बरें. संयुक्त विद्यमाने आज इथं यशवंत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा इथं आयोजित केलेला आहे. खूप खूप मनाला
धन्यता वाटते, कारण नवचेतना युवक संघ पेडणे अशा प्रकारचे प्रेरणादायी असे कार्यक्रम घडवत आणून नवीन युवक युवतींना प्रोत्साहन देणं हे मुख्य हेतू समोर ठेवून नवचेतना युवक संघ गेली जवळजवळ 4-5 वर्ष या क्षेत्रात वावरत आहेत. कारण अशा संस्था दुर्मिळ असतात, ज्या संस्था अशा पेडणे तालुक्यामध्ये किंवा अन्य गोव्यामध्ये मुलांना म्हणा किंवा गरजू विद्यार्थ्यांना म्हणा किंवा तरुण युवतींना म्हणा किंवा तरुण युवकांना म्हणा त्यांच्या गुणवंत तसेच या गौरव सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले मान्यवर आपणा सर्वांचं तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका आणि पालक या सर्वांचं मी इथं मनपूर्वक इथं स्वागत करतो. जोरदार टाळ्याने आपण या मान्यवरांचं स्वागत करूया. विद्यार्थी मित्र, एक कविता म्हणून आजच्या या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करूया. दिवे लागले रे तमाच्या तळाशी दिवे लागले रे, दिशा दिशा खोल ते जाळताना तुम्ही जागले रे दिवे लागले रे. उभ्या रुमातुनी चैत्र वाटा कुणी देहयात्रेत या गुंतले. आरतात त्यांच्या कृपेच्या कडा उन्हासुप्त उन्मेत ओथंबले. दिवे लागले रे तमाच्या तळाशी दिवे लागले रे. शंकर रामायणाची अशी उत्कृष्ट अशी कविता इथं मी तिचे नाती जपून ठेवा अंधार फार झाला. शोधात कस्तुरीच्या आहेत पारदी हे. शोधात कस्तुरीच्या आहेत पारदी हे. हरणे जपून ठेवा अंधार फार झाला. काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून. काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून. घरती जपून ठेवा अंधार फार झाला. घरती जपून ठेवा अंधार फार झाला. अशा प्रकारची सुंदर अशी कविता स्थानिक आजच्या ह्या कार्यक्रमाला तो म्हणजे 10वीतील परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जो सन्मान आहे, त्या कार्यक्रमाला सरपंच तुळशीदासभाई गावस, ह्या पंचायतीचे प्रथम नागरिक सरपंच आमचे मित्र अनिलभाई शेट्टी, मोसरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रूपम कांबळी, पंच सदस्य समीक्षा नाईक, या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभाग असतो, सदैव हसतमुख व प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये एक वेगळी चळवळ, एक वेगळी क्रांती निर्माण व्हावी यासाठी सदोदित प्रयत्नशील असलेल्या आमच्या मॅडम ममता नाईक, त्याच पद्धतीने फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार आमचे मित्र महादेव गवंडी, PTA अध्यक्ष आदरणीय शेट्ये, त्याच पद्धतीने कला शिक्षक ज्यांची कला एका वेगळ्या पद्धतीची व त्यांचं हस्ताक्षर हे नेहमीच सर्वांना आकर्षित करतं आणि त्यापेक्षाही त्यांचा स्वभाव मला वाटतं सर्वांना जास्त आकर्षित करतो, असे आमचे कला शिक्षक आदरणीय परब सर, इथे उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे लाडके पत्रकार ज्यांचा नेहमीच आमच्यासारख्या युवकांना व समाजात एक वेगळी चेतना निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाला पाठिंबा असतो आणि वेळात वेळ काढून कुठलाही आमचा कार्यक्रम असेल तर त्यांची उपस्थिती आमच्या कार्यक्रमाला एक मित्र म्हणून नाही तर एक समाजाचा जागरूक पत्रकार या नात्याने आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती असते, असे आमचे आदरणीय निवृत्ती शिरोडकर व ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे, जे सिंहासारखे निर्भय आहे, ज्यांच्या मातृभूमीवरती प्रेम आहे, ज्यांची आईवडिलांवर श्रद्धा आहे, ज्यांचं शिक्षकांप्रती प्रेम आहे, असे मला वाटतं स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले वाघ आणि वाघिणी आज या
सभागृहामध्ये बसलेले आहेत. मी तुमचं संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. नवचेतना युवक संघ पेडणे यांच्या वतीने आज 10वीतील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा गौरव कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीचा गौरव कार्यक्रम म्हणेल. कारण आम्ही फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण झाला म्हणून आम्ही तुमचा गौरव करून तुम्हाला एक प्रेरणा मिळावी यासाठी एक भाग झाला कार्यक्रमाचा. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मग ती तुळशीदास गावस यांच्या संकल्पनेतून त्यांच्याकडे आम्ही ही चर्चा केल्यानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्याचा आम्ही ठरवला. पण दुसरी एक गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितोय की ही वेगळ्या पद्धतीची जबाबदारीची आठवण करून देणारा कार्यक्रम आहे. मी ह्या एवढ्यासाठी म्हणेन कारण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही एक वेगळा सुविचार घेऊन घरी जावं. तुम्ही आयुष्याची 10वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन भरीव यश संपादन करून तुम्ही जे यश मिळवलेलं आहे हे तुमचं एकट्याचं यश नसून त्याच्यामध्ये सातत्यानं मेहनत आहे तुमच्या शिक्षकांची, आईवडिलांची. व साधी एखादी परीक्षा उत्तीर्ण करत असताना साधा एका पेन्सिल किंवा एखादा पेन दिलेल्या एका साध्या मित्राचं सुद्धा योगदान तुमच्या त्या यशामध्ये आहे. तर ती कृतज्ञतेची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं ह्यासाठी हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तुम्ही आयुष्याची 10वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आता उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिकत आहात. त्याचबरोबर इथे आमचे जे दुसरे विद्यार्थी आहेत ते आता 10वीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहेत. आमची ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकच विचार देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की आपण जगत असताना दुसऱ्यांना जगवणं आपलं कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवून तुम्ही समाजामध्ये कार्यरत राहण्याचा विचार आज आम्ही आमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीची गोष्ट किंवा इथे मोठी मोठी भाषणं करणार नाही, पण एक नवा विचार घेऊन आज आम्हाला समाजामध्ये वावरायचं आहे. ते आम्ही सातत्यानं आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत असतो की आज आपण माणूस म्हणून घडणं हे फार महत्त्वाचं. ज्या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्या आईवडिलांनी ज्या कशा मेहनतीतून परिश्रमातून तुम्हाला घडवलं आणि आज ज्या वेळेला तुम्ही हायर सेकंडरी मध्ये म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एका वेगळ्या आयुष्याच्या पैलूमध्ये तुमचा प्रवेश होत आहे आणि हा प्रवेश होत असताना जीवनाला एक वेगळी कलाटणी तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे. पण महत्वाचं आहे ते म्हणजे माणूस म्हणून जीवन जगणं आणि माणसाशी माणसासारखे प्रेम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एक तुम्हाला मी लहान गोष्ट सांगतो, एकदम लहान. एक चिमणी असते आणि एका झाडाला आग लागते आणि त्याच्या झाडाच्या सभोवताली एक नदी असते. ती चिमणी त्या नदीतील पाणी आपल्या चोचीमध्ये घेऊन त्या आग लागलेल्या झाडाला विझवण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेला सभोवताली जे पक्षी असतात ते त्याच्यावरती हसतात की ही चिमणी एवढीशी त्याच्या चोचीमध्ये किती पाणी राहणार आणि ती एक एक थेंब घेऊन त्या झाडाला टाकते कारण ती झाडाची आग विझावी म्हणून. ते सर्वजण हसतात आणि त्याची मस्करी करतात. त्यावेळेला ती चिमणी त्यांना शांतपणे उत्तर देते. ती चिमणी असं म्हणते की मी माझ्या परीने माझा धर्म हे पाणी टाकण्याचा करत आहे, पण माझा हेतू एवढाच आहे की ज्या वेळेला ह्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला आग लावणाऱ्यात नाही तर आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल. आणि तो विचार आणि तो सुविचार आज माणूस म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी घेणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही निश्चितपणानं इंस्टाग्राम वरती रील्स सर्च करा. तुम्ही निश्चितपणानं युट्यूब वरती शॉर्ट्स तयार करा. तुम्ही निश्चितपणानं व्हॉट्सअप वरती स्टेटस, फेसबुक वरती स्टेटस, व्हिडिओ पाहत राहा. पण आपण तो पाहत असलेल्या रील मधून आपण कुठला आदर्श घेतला पाहिजे हा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आज ज्या गोष्टीवरती आता माझंही लेखन चालू आहे की आज ह्या हायर सेकंडरी मध्ये उत्तीर्ण झालेली मुलं ज्या वेळेला एखाद्या इंस्टाग्राम वरती प्रोफाईल करतात तर जातीचा बायो त्या इंस्टाग्राम वरती ठेवतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो. हा विचार आज देणं महत्वाचं आहे. ज्या फुलेशाह आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तळागाळातील लोकांसाठी कार्य केलं, महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या व्यवस्थेला झुगारून मानवतेचा प्रचार आणि प्रसार केला, त्या ह्या भारत देशामध्ये आज आम्हाला जात सांगण्याचा जर इंस्टाग्रामच्या बायोमधून जर प्रयत्न होत असेल तर ह्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. आणि ही गोष्ट आणि हा विचार ह्या वेळेला आणि ह्या वयाला देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण ह्याच सर्व या विवंचनेमध्ये आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये हायर सेकंडरी इज द राईट एज. हा विचार जो आहे हा युवकांना देणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
आणि करिअर गायडन्स मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अनेक वक्ते आहेत, अनेक समाजामध्ये संस्था आहेत, ते आम्हाला सांगायचं गरज नाही. पण आज जे आम्ही डोळसपणे समाजामध्ये बघतो तो विचार मात्र तुम्ही मित्रांनो करू नका. एक नव्या स्वप्नातला गोवा आम्हाला घडवायचा आहे. त्यासाठी आपण जगत असताना दुसऱ्यांना जगवणं आपलं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून तुम्ही जगा. आयुष्यामध्ये आम्हाला खूप काही करायचं आहे आणि निश्चितपणानं आम्ही ते करणार आहोत. आणि त्याचबरोबर एकच तुम्हाला मी सांगेन, त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही वाचन करणार किंवा ज्या वेळेला इंस्टाग्रामवरती रील्स बघणार त्यावेळेला आदर्श म्हणून कोणाचा स्वीकारायचा. आदर्श म्हणून म्हणजे आम्ही आयकॉन जर आपण म्हणत असतो तर त्या एखाद्या इंस्टाग्रामवरती रील्स स्टारचा जर आयकॉन तुम्ही निश्चितपणानं स्वीकारा, पण त्याचा विचार काय आहे तो सुद्धा स्वीकारा. आणि तो फक्त विचार डोक्यावर घेऊन आम्हाला मिरवायचा नाही, तर तो विचार आम्हाला डोक्यात घ्यायचा आहे. तो विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तुम्ही निश्चितपणानं तो कराल, कारण तुम्ही सर्व सुज्ञ मंडळी आहात. हा गौरव तुम्हाला एक जबाबदारीची आठवण करून देत आहे. मी पुन्हा म्हणेन, एक माणूस म्हणून जगण्याचा आपण प्रयत्न करूया. माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आजही जन्माला येतात. कालच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं भेटत होती, पण आजच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागत आहेत. म्हणजे गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो आम्ही. अशा पद्धतीची दुर्दैवाची गोष्ट आजची आहे ती होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार, त्याबद्दल दुमत नाही. मी एवढंच सांगतो आणि या कार्यक्रमाला सर्वांचं मी स्वागत करतो. आणि तुम्हाला मी एक है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकियां सिंधु में गोता खोद लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है, मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, पड़ता दुगना उत्साह उसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. अत्यंत महत्वाचं, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए ही बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुन्हा सर्वांना मानाचा नमस्कार, मानाचा मुजरा. धन्यवाद. नवचेतना युवक संघ पेंडे आणि गव्हर्नमेंट हायस्कूल वजरी यांच्यानी ह्या आयोजित केलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान इकडे उपस्थित असताना माझ्या वांगडा ह्या ते सगळे 10वीचे यशस्वी विद्यार्थी. सगळ्यात पहिली सगळ्यांचा जो सत्कार झाला त्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीक खूप खूप शुभेच्छा. आम्ही आज ह्या निमित्तान शाळेच्या मुख्याध्यापिका आमचा बी सत्कार केलो. त्यांचे कार्य कृष्णाने सांगले, सरांनी सांगले की ज्या त्यांची धडपड जी आसा तुमची विद्यार्थी घडोवपाक, कित्याक आम्ही सदांच मानता की विद्यार्थी ह्या समाजाचो एक बॅकबोन, एक कणो आसा. एक बरो विद्यार्थी घडोवप म्हणजे देशाला एक बरो नागरीक घडोवप. आणि जर बरो नागरीक घडयलो तरच हो देश जो आसा जे आमी स्वप्न पळयता एक कणकर, बलवान आणि महासत्ता हे जर जातलो जाल्यार विद्यार्थी हो सक्षम जावचो गरजेचो आसता. आणि हो विद्यार्थी सक्षम करपाक जी रात दीस मेहनत करता ती आमची मॅडम ममता नायक यांचो आमी गौरव केलो. तर तुमच्या मॅडम खूप खूप कौतुक आनी अभिनंदन. म्हाका दिसता विद्यार्थ्यांनी आपल्या जिवनाची वाटचाल कशी करप, जीवनात यश कशें संपादीत करप ते जर आमी पळयलें जाल्यार म्हाका दिसता ह्या शाळेचे सगळे शिक्षक, शाळेची मुख्याध्यापिका ही खूप बऱ्या तरेन काम करता. ज्या अर्थान ह्या शाळेचो रिजल्ट 100% लागता. आनी शाळेची टक्केवारी आमी पळयली आतां की 4 भुरगे डिस्टिंक्शन, इतर 9 भुरगे मागीर फर्स्ट क्लास आनी मागीर सेकंड क्लास. म्हणजे ह्या ग्रामीण भागातली शाळा जावन सुद्धा जास्त तरेचे साधन सुद्धा नसताना सुद्धा इतक्या बऱ्या तरेचे यश मिळयता. याचो अर्थ कितें तर भुरगे बी प्रामाणीकपणे आपले शिक्षण हे काम करता आसतना ह्या शाळेचो शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग हे खूप अशें बरें काम करता आनी एक बरो विद्यार्थी घडोवपाक प्रयत्न करता. आनी ताचोच प्रयत्न की ह्या शाळेचो रिजल्ट जो आसा हो 100% लागता आनी भरपूर बऱ्या तरेन लागता.
पण शाळेच्या सगळे कर्मचारी शिक्षकाचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. माझा मित्र कृष्णा पालयेकर हाणे आपल्या भाषणात तुमकां सांगले की आम्ही जिवनात पुढचो प्रवास करतना एक माणूस म्हणून आम्ही फुडें कशें वचप आनी आमच्या ह्या कार्याचो कितें उद्देश आसा तो हांवें तुमच्या मुखार दवरलो. म्हजो दुसरो मित्र महादेव गवंडी हाणें आपल्या विचारान सांगले की आमच्या ह्या कार्याचो कितें उद्देश आसा आनी आमी एक मनीस म्हणून जेन्ना समाजान वावरता तेन्ना आमची कितें कर्तव्य आसा आनी ती कशी पार पाडची आनी तेच्या बद्दल तुमकां थोडीशी म्हायती मेळची, तुमच्या जागृती जावची, हो उद्देश करून ही संघटना काम करता. खरेंच जशें आमच्या अनिल भाईन सांगले की कृष्णा पालयेकर हाची संस्था जी आहा नवचेतना योग संघ पेडणे समाजात भितर लोकांक नवीन चैतन्य निर्माण करपाची, समाजा भितर नवी चेतना दिवपाची, एका समाजात नवी दिशा दिवपाचें काम जें आसा हें नवचेतना योग संघ पेडणे आनी कृष्णा पालयेकर सर्वदीप करीत आसता. हांव ह्या कार्यक्रमाच्या निमित्तासून हांव कृष्णाचे खूब आभार व्यक्त करता की अशा ह्या देश सेवेच्या एक समाज घडोवपाच्या कार्यात तो म्हाकाय बी ह्या कार्यक्रमात सामावून घेता, म्हाकाय बी आपल्या कार्यक्रमात हातभार लावपाची संद दिता. म्हणून हांव खरेंच ताचे खूब खूब तुमच्या सगळ्यांच्या वतीन आभार व्यक्त करता. भुरग्यांक सांगता आसतना हांव इतलेंच सांगतलो की आयज जर हांवें पळयलें तुमच्या एकाडेमिक्सात तुमच्या शैक्षणीक रित्या तुमचो तुमकां जी गरज आसा जी तुमकां विशय शिकयता ते म्हाका दिसता सगळे विशय तुमी शाळेचे शिक्षक वर्ग बरे ताचो प्रयत्न करता आनी त्या प्रयत्नांतसून तुमचो बरो रिजल्ट लागता. ह्या बद्दल तुमकां तेजें हांव चड उलोवचो ना, पण एक प्रॅक्टिकल जिवनात जेन्ना आमी कितें समाजात कितें वावरता तेन्ना खंय तरी एक फावटी आमचो कॉन्फिडन्स जो आसा पळय तो केन्ना केन्ना हालता वा खंय तरी एक्चुअली आमी वी आर गेटिंग डिमोरलायज्ड वी गेट डिमोटिवेट जाता केन्ना आमी. सो म्हाजो जो अनुभव आसा की आमी सदांच आयकता आमच्या घरा कडेन जावं स्कुलान सुद्दां जावं एवरी टायम एवरीवेअर वेन यू स्टडी एवरीबडी इज वन थिंग बाबा बरो शीक आयज मरे खूब कॉम्पिटिशन आसा आयज तें कॉम्पिटिशन आसा आयज कांय इजी ना. तुज्या घरा कडेन चल तुजो आवय जावं बापूय जावं भयण जावं भाव जावं शाळेन टिचर जावं एवरीवन हॅज द सेम स्टोरी टू टेल की बाबा बरो शीक भरपूर प्रयत्न कर, लायफ इज व्हेरी व्हेरी कॉम्पिटिटीव म्हणटा. कॉम्पिटिशन आसाच त्या बद्दल कांयच डावट ना, पण आमी एक विचार करूंक जाय दुसऱ्या कडेन कॉम्पिटिशन करच्या पेक्षा आपण स्वता कडेन कॉम्पीट करूंक जाय. जशी कृष्णान ती स्टोरी सांगली चिमणेची, ती उदीक व्हरताली आनी तें झाड व्हरपाक प्रयत्न करताली. कृष्णान कितें म्हटलेलें जेन्ना इतलें पळयता त्या आगीचो तेन्ना तिचें नांव थंय आसतलें, ती आग पालोवपाक प्रयत्न करताली म्हणून अशें तरेन ती काम करताली. तशेंच वी हॅव टू कॉम्पीट विथ अवर सेल्फ बिकॉज आमची ताकद स्वता आमी कितें आसा पळय तें स्वताक आमकांच खबर आसता, तें जगाक खबर नासता. म्हाजी विकनेस म्हाजी ताकद हांव खंय कमी पडटा हेचेर जर हांवें जर विचार केलो जाल्यार आय कॅन इम्प्रूव फार मोर बेटर. दुसऱ्या कडेन पळोवन आपण आपलो विचार बदलपाचो न्हू, आपण आपूण खंय आपल्या कडेन ताकद आसा, आपण कितें करूं शकता, आपल्या कडेन कितें जें आहा जें आपूण इम्प्रूव करूं शकता हे जर आमी विचार केलो आनी समजा जर आमी स्वता वळखूंक शकले तर म्हाका दिसता निश्चित कृष्णान म्हटलं की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जाल्यार हो जर आमी खऱ्या अर्थान प्रयत्न केलो आमच्या भितर सुदारपाचो जाल्यार खऱ्या अर्थान जे वाक्य आसा ते खरें सार्थक जातले आनी आमचो केन्नाच जे आमचा आमची हार जावची ना. पण हेका लागून आमी कॉम्पिटीट करतना कॉम्पीट विथ युअर सेल्फ वॉट वी कॅन डू बेस्ट आउट अवर सेल्फ, वॉट इज अवर स्ट्रेंथ, वेअर आय कॅन इम्प्रूव and I can get more stronger than society to deliver my things. आमी खूबशे फावटी आमचो स्वभाव असो आसा आमी सदांच कितें अपेक्षा करता तो असो करता मरे, तो तसोच मरे, तो कांय सुदारना मरे. पण आमी कितें सुदारता हो व्हडलो प्रश्न आसा. म्हाज्या मते दुसरे सुदारच्या पेक्षा स्वता सुदरप
हे खूप गरजेचं आसा. आणि जसं आम्ही म्हटलं, आमकां जर खरें एक बरो माणूस जावंक जाय, आमकां जर खरें एक बरो समाज घडोवंक जाय, जाल्यार म्हाका दिसता आमच्या प्रत्येक मनशाक स्वता सुदारप ही आयज काळाची गरज आसा. आणि जर आमी हेचेर जर विचार केलो पॉझिटिव्हली की बाबा एक मनीस म्हणून आपण कितें करूं शकता, वॉट इज माय ड्युटी, कित्याक आमचे हक्क अधिकार आमकां सगळ्यांक खबर आहा. तर आमी झगडटाय भरपूर नेटात जाले हो म्हाजो हक्क, हो म्हाजो अधिकार. पण थोडेशे जर आमी पळयले वॉट इज माय ड्युटी हाचेर जर मातसो आमी थोडो प्रेशर घातलो जाल्यार म्हाका दिसता खऱ्या अर्थान आमच्या सगळ्यांचे जे फुडे ध्येय आसा एक बरो समाज घडोवपाचो ते आमी नक्कीच मेळून साध्य करूं शकतले. जशें म्हाका आमच्या अनितान सांगलें की राजकीय दृश्ट्या आमी काम करता आसतना थोडेशे जे म्हाजो जो नेटवर्क आसा जी थोडीशी हांव मागीर वापरता ते ताणें म्हटलें की मुख्यमंत्र्याक पावतो हांव कितें करूं शकता. बरोबर, हांव सदांच म्हाजो जो प्रयत्न आसा तो केन्नाच हांव सोडिना. हा म्हाजो एकूच म्हजो काम करची पद्दत आसा की हांव केन्नाच कोणाक कितें ना म्हणिना. हांव म्हणटा लेट मी ट्राय, आय वील ट्राय. कोण म्हटलें म्हाका तूं सीएम कडेन वच, हांव म्हणटा तो व्हरता तूं, आय टेक, आय वील ट्राय. सो प्रयत्न करणे म्हाज्या हाती आसा ते हांव प्रामाणीकपणे करता. जसं तुमी म्हाका सांगलें थोड्या गोश्टी ज्यो आसात अबाउट डेव्हलपमेंट, अबाउट स्कूल रिलेटेड थिंग्स, हे सगळे गोश्टी हांवूय बी म्हाज्या प्रयत्नांतसून माझ्या व्हडल्या भशेन माणसो प्रयत्न करतलो. जशें तुम्ही म्हटलां की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यात आणि सगळ्यांच्या आशीर्वादात जर समजा मी म्हाका जर कधी सपोर्ट दिलो आणि येणाऱ्या समजा झेडपी इलेक्शनात जर सगळ्यांनी म्हाका खरेंच जर मेळून रावले तर नक्कीच तुमचे पेडणेकार भाव स्वाभिमानी पेडणेकार म्हणून ह्या तुमच्या खातीर, लोकांक खातीर आणि जे कितें आमी आमच्या ह्या स्वताच्या गांवांक, स्वताच्या तालुक्यात आमी करूं शकता ते करपाचो म्हजो पूर्ण प्रयत्न आसतलो. आणि तेच ध्येय घेवन हांव आयज काम करता. आणि तेचोच एक फलीत म्हणून अशे तरे कार्यक्रम आमी कृष्णपाऱ्याच्या माध्यमांतसून आमी प्रत्येक कडेन करत आसता. हातून आमचो कांय व्हडलोसो स्वार्थ ना, पण आमचें एकूच ध्येय आसा की आमी सगळे हे हांगासले स्वाभिमानी पेडणेकार, आमच्या पुर्वजांनी आमचे गांव, आमचे हे लोक हांगासर आसा तेंची सेवा करप हें आमचें कर्तव्य आमी समजतात. आणि देवान जे आमकां कितें आयज आरोग्य आयुश्य दिलां ते खंय तरी कोणाच्या उपयोगी पडचे आणि आमच्या जन्माचे सार्थक जावचे. आणि जशें कृष्णान सांगलें की स्वता जगा आणि दुसऱ्याकडे जगपाचो प्रयत्न करा. हो प्रयत्न घेवन आमी आयज समाजान वावरतात. आणि म्हणूनच आयज खंयच्या कार्यक्रमाक वा कसल्या समाजाच्या अन्याया विरुद्ध आमी सदांच लढपाचो वा तांकां आदार दिवपाचो आमच्या परीन आमी प्रयत्न करतात. हांव ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानसून तुमच्या फुडें म्हाका म्हजे विचार मांडपाची म्हाका संद मेळ्ळी म्हणून हांव खरेंच ह्या संस्थेचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांचे परत एकदा खूप आभार मानतो. This is a very special program की आमचे गेस्ट आमच्याकडे येयला and I think this is a big thing for government high school also. So please thank everyone present here. I'm truly touched sir by your तुमची भावना इतकी बरी असली की you have made a point to come to our school. ते येऊन आमकां सांगपाक लागले की they want to felicitate our students. आमचा फेलिसिटेशन प्रोग्राम जाता बट इट हॅपन्स फ्रॉम द स्कूल अँड फ्रॉम द PTA. पण असे खंयचे अँड वेल नोन पर्सनॅलिटीज आर कमिंग टू द स्कूल अँड ते करूं शकता. इट्स अ ग्रेट प्राउड मुवमेंट फॉर ऑल ऑफ अस. सो ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट हाय स्कूल ओसरी I would like to welcome the chief guest for today's program, Shri Tulsidas Gawar sir, Sarpanch of Village Panchayat Kandel, a well-known businessman. A guest of honor, Village Panchayat Sarpanch of Osri, Shri Anil Shetye sir, Mr. Krishna Palyekar, President of Nav Chaitanya Yuvak Sangha, Pune, a social worker. And I think याचे त्याचे डेसिग्नेशन असा इज जस्ट स्मॉल इनफ तो जेन्ना उलयता तेजे म्हाका दिसता कांय तेजे म्हाका डिस्क्रिप्शनाची गरज पडा. अ व्हेरी इम्पॉर्टंट गेस्ट हू हॅव रिसंटली एंटर्ड इन ओझरी फॅमिली म्हणू शकता आमी, श्री महादेव गवंडी सर. कारण सर इज द बेटर हाफ ऑफ आवर ओन टीचर मिसेस माधवी गवंडी.
and a well-known, I can say famous personality in Perne. कारण पेडण्याची खंयचीच न्यूज अशी भायर पावूंक शकना विदाउट दिस वन व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन सर निवृत्ती शिरोडकर. ओके, सो त्याच्या सरान तुका पयलीं वॉर्निंग दिला की एवरी मुवमेंट, एवरी वर्ड एंड एवरी एक्शन इज कॅच बाय सर in his camera and in his words. Also we have punch members, Mrs. Samiksha and Mrs. Rupam, our PTA chairman who is again always with us. Also we have a senior most teacher, Sir Aslamkar, and our Sir Dhananjay Param, and all my dear students who are a special, you can say, felicities for today's program. म्हाका खरेंच खूब बरें दिसता कारण हांवें ह्या संघा बद्दल खूब कितें आयकलेलें आनी आय वॉज ऑलवेज थिंकींग, आय थिंक इट वॉज ड्युरींग कोवीड टायम सरान मोबायल दिल्ले दिसता भुरग्यांक. येस, आनी म्हाका खूब अशें दिसता की सर आमच्या स्कुला पर्यंत कित्याक पावना. सर इज गिवींग ऑलवेज समथींग ऑर द अदर. हांवें जितके सराचे न्यूज पळयल्या, एनी फोटोग्राफ्स, एनीथींग इज कमिंग आउट, दे आर ओनली गिवींग. ते फक्त कॉन्ट्रिब्यूट करतात टू द स्टुडंट्स, okay, and to the society. And also I would like to really congratulate Krishna for the work he is doing. I mean, म्हणटा न्ही आजकाल every young generation is only involved in mobile. He also is totally involved in mobile, but he has used his mobile for the best of the thing. Recently he has come up with a short film. Okay, so it was just amazing. म्हणजे हांव काय सांगूच शकना. I don't know if you people have watched it. Okay, and we were very fortunate that they first did the live show in our school. Okay, and they were very talented students, I can say my ex-students who were part of it, and all the youth of Penne. So, हांव अशें विचार करतालें की असले youth suppose आमकां मेळटा न्ही, even 100 or 200, believe me, the entire society is going to change. The entire country and the world will change. कारण असले समज तुमचे विचार आसले, with so much of value. तुम्ही आता पहिले असताना, I don't know if you have observed, when there was a person coming and trying to make a sit in the dignitaries, ते स्वतः आपण उठून he has given the chair to the other person. पण आयचं पळोवपाक गेल्यार program is associated with him and sir. So students, behind this program, this trophy is of course very very important, but behind this program, जे values आईचे प्रोग्राम तुमकां मेळटले पळय, please keep it to yourself, okay, and try to implement it. Okay, and to my next, the coming batch of 10th standard, take it as an inspiration. It's a proud moment to get recognized, and dignitaries are coming to you to give you that recognition. What else do you ask for? Yes, so thank you very much, sir, once again to the entire team, and for being present for this program and arranging this program for us. Thank you.